भगवतीचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा। विद्यार्थ्यांसह मान्यवरांचे रस्त्यात बेशरमांचे झाड लावून अनोखे आंदोलन। श्री क्षेत्र माहूर तालुक्यातील मौजे भगवती येथे मुख्य रस्त्यावर जाणारा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून नागरिकांचे दररोज अपघात घडत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी रस्त्यामध्ये बेशरमांचे झाड लावून अनोखे आंदोलन केले। तर नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते पिंटू पाटील वाय फणीकर यांनी या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शवत रस्त्याबाबतची माहिती थेट नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे कळवल्याची खळबळ उडाली आहे। माहूर तालुक्यातील भगवतीला जाण्यासाठी जवळपास 10 वर्षे झाले रस्ता नाही। येण्या जाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत, तर अपघात घडत असल्याचे नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शाळकरी मुलांनी सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग घेऊन रस्त्याची मागणी केली। महापोलीस रॅपिड न्यूजसाठी मारुती तळणकर, नांदेड। जवळपास एका महिन्यामध्ये 20 ॲक्सिडेंट या रोडला होत आहे। कोणाचे हात तुटत आहेत, कोणाचे पाय तुटत आहे। तरी मायबाप सरकारने लक्ष द्यावे आणि गडकरी साहेबांपर्यंत आमचं असं म्हणणं आहे की बाबा तात्काळ या गावाला एक रस्ता द्या, नाहीतर एक ॲम्ब्युलन्सची नाहीतर व्यवस्था करून द्या। ही या सर्व गावकऱ्याचं म्हणणं आहे। त्यामुळे सर्व लहान मुलं आणि युवा तरुण मुलं या रस्त्यासाठी मागणी करत आहेत। नमस्कार सर्वांना। आज आम्ही माहूर तालुक्यातील अतिशय आदिवासी डोंगराळ भागामधून आमचं हे सारखणी ते भगवती रस्ता आहे। या रस्त्यामध्ये बघू शकता आपण किती प्रकारचे असे खड्डे आहे। हे बघा किती प्रकारचे चाकोल्या दिसत आहेत। हे दाखवा, चाकोल्या दाखवा। हे बघा किती मोठे चाकोल्या आहे। बघा हे बघा। आता कसं काय करायचं? एका महिन्यामध्ये जवळपास या रोडला 15 ते 20 ॲक्सिडेंट होत आहेत। सकाळीच एक ॲक्सिडेंट झाला आणि मला फोन आला की आमचा हात तुटला, कोणाचा पाय तुटत आहे। कसं करायचं, काय करायचं? मायबाप सरकार हे बघा, लेकरं शाळेत जाणारे लेकरं हे सुद्धा आंदोलनामध्ये आलेले आहे। यांनी सर्व रस्ता चक्काजाम केलेला आहे। यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला रस्ता भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। हे बघा लहान लेकरांचे सुद्धा आंदोलनामध्ये उतरलेले आहे। मित्रांनो हे बघा गड्डे बघा, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हे किती मोठी दयनीय अवस्था झालेली आहे। सरकारचं जरा सुद्धा लक्ष नाही आणि जे आपले अधिकारी कर्मचारी असतात हे काय करायला काय नाही आहेत की नाही आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला समजायला मार्ग नाही। आमचा तालुका आदिवासी डोंगराळ भागामधला असल्यामुळे असंख्य गावामध्ये ह्याच विविध प्रकारच्या अडचणी येत आहे। हा रस्ता जर तात्काळ मंजूर झाला नाही, समस्त गावकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत आमचा रस्ता होणार नाही तोपर्यंत कोण्याही लोकप्रतिनिधीला आमच्या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही। तरी यांची विशेष अशी दुसरी मागणी आहे की एक तर रस्ता द्या, नाहीतर आमच्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून द्या, असे सगळ्या युवा प्रतिनिधी मुलांचं म्हणणं आहे। मित्रांनो लक्षात घ्या आणि गडकरी साहेब तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे, बाकीच्याकडे आमचं लक्ष नाही, फक्त आमचं लक्ष तुमच्याकडे आहे। आमची मागची मागणी तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि असंख्य खेडेगावाचे रस्ते आपण मंजूर करून मार्गी लावावे आणि जे अधिकारी कर्मचारी झोपेचं सोंग घेऊन बसलेले आहेत त्याला जागे करून कामी लावा, हीच आमची सगळ्याची मनापासून इच्छा आहे। बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका। याने काय होईल, आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील। तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता। धन्यवाद।